प्रजासत्ताक दिनी झेंडावंदन केले आणि नंतर हा मुलगा आपल्या मित्रांसोबत शाळेच्या आवारात खेळू लागला। पुढे याच्यासोबत जे झालं ते ऐकून तुमच्याही डोळ्यात पाणी येईल। संपूर्ण बातमी पाहण्या अगोदर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, म्हणजे अशाच नवनवीन बातम्या तुम्हाला पाहायला मिळतील। इंदोरमधून ही घटना समोर आली आहे। येथे एका शाळेमध्ये झेंडावंदन झाल्यानंतर मुलांच्या खेळ स्पर्धा चालू झाल्या। या स्पर्धेमध्ये धावण्याची स्पर्धा देखील होती। याच धावण्याच्या स्पर्धेमध्ये 12 वर्षांचा सुब्रत हा देखील सहभागी झाला होता। स्पर्धा चालू झाली आणि तो धावू लागला, पण धावता धावता अचानक त्याला श्वास घेता येईना। तो धापा टाकतच खाली कोसळला। ते त्याला परत उठताच आले नाही। शिक्षकांनी त्याला तातडीने जवळील रुग्णालयात नेले, मात्र रस्त्यातच त्याने दम तोडला होता। सुब्रत मूळचा देवास येथे राहत होता। कार्डियक अरेस्टने मुलाचा मृत्यू झाला असं सांगण्यात येत आहे। त्याला याआधीही हा त्रास जाणवला असणार, पण तेव्हा दुर्लक्ष केलं असं मत डॉक्टरांनी दिले। आईवडिलांना हा धक्का पचवणे कठीणच जात आहे की सकाळी झेंडावंदनसाठी खूप आवडीने सकाळी उठून तयार झालेला मुलगा आता निश्चित पडून होता।